नमस्कार भावी शिक्षकांनो. महा-टी-ई-टी परीक्षेची तयारी करताना मराठी व्याकरणाची ती जाडजूड पुस्तके बघून अनेकदा टेन्शन येतं ना. आणि त्यातही पाठांतराचा कंटाळा येणं तर अगदी स्वाभाविक आहे. पण समजा मी तुम्हाला असं सांगितलं की पाठांतराला पूर्णपणे फाटा देऊन केवळ थोडंसं लॉजिक आणि काही भन्नाट ट्रिक्स वापरून आपण व्याकरणातले 2 ते 3 मार्क्स हमखास खिशात टाकू शकतो, तर मग कसं वाटेल? आजच्या या सत्रात आपण समास या अनेकदा कन्फ्यूज करणाऱ्या घटकाचं एक असं लॉजिकल ब्ल्यूप्रिंट उलगडणार आहोत की यानंतर समासाचा कोणताही प्रश्न आला तरी तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. चला तर मग सुरू करूया. आजच्या या मास्टर क्लासची रूपरेषा अगदी सरळ आणि सोपी असणार आहे. आपण एकदम पायाभूत संकल्पनांपासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर समासाचे मुख्य 4 प्रकार कोणते, परीक्षेतले फसवे प्रश्न कसे ओळखायचे, प्रत्यक्ष टी-ई-टीचे सराव प्रश्न आणि शेवटी एक झटपट उजळणी, असं सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. फाउंडेशन कन्सेप्ट्स. मुळात समास म्हणजे नक्की काय बरं? आपण रोजच्या बोलण्यात अनेकदा शब्दांची काटकसर करतो. हे अगदी एखाद्या गणिताच्या समीकरणासारखंच आहे. बोलताना पालहाळ लागू नये म्हणून आपण 2 वेगवेगळे शब्द एकत्र जोडतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर पोळीसाठी हा पहिला शब्द आणि पाट हा दुसरा शब्द. आता पोळीसाठी पाट द्या असं म्हणण्याऐवजी आपण हे दोन्ही शब्द जोडून पोळपाट असा एक नवा सुटसुटीत शब्द तयार करतो. ह्या एका नव्या शब्दालाच सामासिक शब्द म्हणतात आणि शब्दांच्या या एकत्रीकरणालाच समास असं म्हणतात. आणि हो, हा जोडशब्द नक्की कोणत्या 2 शब्दांपासून बनलाय हे जेव्हा आपण फोडून सांगतो ना, तेव्हा त्याला विग्रह करणं असं म्हणतात. एकदम सोपं लॉजिक आहे. आता इथली ही मास्टर की नीट समजून घ्या. कोणताही सामासिक शब्द असला की त्यात नेहमी 2 शब्द म्हणजेच 2 पदे असतात. आपला सुवर्ण नियम काय सांगतो? समास कधीच म्हणजे कधीच पाठ करायचा नाही. त्याऐवजी तो शब्द पाहिल्यावर स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा, या दोन्ही शब्दांपैकी जास्त महत्त्वाचा शब्द कोणता आहे? पहिले पद महत्त्वाचे आहे, दुसरे पद महत्त्वाचे आहे, दोन्ही पदे महत्त्वाची आहेत की दोन्ही वगळून एखाद्या तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतोय? विश्वास ठेवा, फक्त या एकाच प्रश्नाच्या उत्तरावर समासाचे 4 मुख्य प्रकार अवलंबून आहेत. आता आपण दुसऱ्या भागाकडे आलो आहोत. शब्दांचे हेच महत्त्व डिकोड करून समासाचे ते 4 मुख्य प्रकार कोणते आहेत ते आता आपण पाहूया. आपला पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. आता यात हिरो कोण असतो? तर पहिला शब्द. इथे पहिल्या पदाला सर्वाधिक महत्त्व असते आणि हा पूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचं काम करतो. हे ओळखण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक आहे. बहुतांश वेळा अशा शब्दांच्या सुरुवातीला आ, यथा, प्रति, दर, हर असे उपसर्ग लागलेले असतात. जसं की आ जन्म म्हणजे जन्मापासून किंवा प्रतिदिन. आणखी एक महत्त्वाची खूण म्हणजे जेव्हा एका शब्दाची पुनरावृत्ती होते, जसे गावोगावी किंवा घरोघरी, तेव्हा डोळे झाकून समजून जायचं की हा अव्ययी भाव समास आहे. पुढच्या प्रकाराकडे जाऊया. दुसरा प्रकार म्हणजे तत्पुरुष समास. जर पहिल्या प्रकारात पहिला शब्द हिरो होता तर इथे बॉस कोण असेल? साहजिकच दुसरा शब्द. इथे दुसरे पद अर्थाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. जेव्हा आपण या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा मगाशी काटकसर करताना आपण जो विभक्ती प्रत्यय किंवा शब्द गाळलेला असतो तो पुन्हा लावून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ तोंडपाठ. याचा अर्थ काय? तर तोंडाने पाठ. इथे ने हा प्रत्यय आपण जोडला. यातच नत्र तत्पुरुष म्हणजे जिथे अनादर किंवा नापसंत सारखे नकारार्थी शब्द येतात आणि उपपद तत्पुरुष जसे की पंकज असे काही उपप्रकारही आहेत जे नीट लक्षात ठेवायचे आहेत. आता याच तत्पुरुष समासात 2 अतिशय खास आणि वारंवार विचारले जाणारे उपप्रकार दडलेले आहेत. पहिला आहे कर्मधारय समास. या दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथे विशेषण आणि नाम असा संबंध असतो. जसे की महाराष्ट्र म्हणजे काय? तर महान असे राष्ट्र. आणि दुसरा उपप्रकार म्हणजे द्विगु समास. इथलं लॉजिक तर एकदम क्लिअर आहे. इथे पहिला शब्द नेहमी एखादी संख्या असतो आणि त्यातून एका समूहाचा बोध होतो. उदाहरणार्थ पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह किंवा मग नवरात्र. संख्या दिसली की द्विगु समास आठवालाच पाहिजे. चला तिसरा प्रकार पाहूया, द्वंद्व समास. इथे मात्र आपला तराजू अगदी 50-50 असा समतोल असतो बरं का. कारण इथे दोन्ही शब्द म्हणजेच दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाची असतात, कोणीच कमी नाही. यांचा विग्रह करताना आपण आणि, व, किंवा, अथवा अशा जोड शब्दांचा वापर करतो. यातही आई वडील म्हणजे इतरेतर द्वंद्व, खरे खोटे म्हणजे पर्यायी किंवा वैकल्पिक द्वंद्व आणि चहा पाणी म्हणजे समाहार द्वंद्व आहेत की नाही अगदी रोजच्या वापरातले शब्द. आणि आता आपण आलोय चौथ्या आणि सगळ्यात भारी प्रकारावर, बहुव्रीही समास. हा थोडासा वेगळा आहे. इथे ना पहिला शब्द महत्त्वाचा असतो ना दुसरा. या दोन्ही शब्दांवरून आपल्याला चक्क एका तिसऱ्याच घटकाचा, व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो.
यासाठी एक मस्त ट्रिक सांगतो. हा सामासिक शब्द बहुधा एखाद्या देवाचे किंवा पौराणिक व्यक्तीचे विशेषण असतो. नीलकंठ हा शब्द घ्या. निळा आणि कंठ या दोन शब्दांपेक्षा इथे ज्याचा कंठ निळा आहे असा भगवान शंकर हा तिसराच अर्थ अभिप्रेत आहे. हेच बहुव्रीही समासाचं खरं वैशिष्ट्य आहे. आपण प्रकार तर पाहिले, पण आता आपण तिसऱ्या आणि अत्यंत क्रिटिकल भागाकडे वळूया. परीक्षेत आपल्याला कुठे अडकवण्याचा प्रयत्न होतो ते आपण या डायग्नॉस्टिक मॅट्रिक्समध्ये पाहूया. हा वॉर्निंग टेबल नीट बघा. इथेच आपल्याकडून सिली मिस्टेक्स होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. आता दशानन हा शब्द बघा. 10 ही संख्या दिसली की साहजिकच आपल्याला वाटेल हा द्विगु समास आहे. पण थांबा, दशानन म्हणजे 10 तोंडे ज्याला आहेत असा रावण, म्हणजेच इथे तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतोय, म्हणून हा बहुव्रीही समास ठरतो. तसंच महादेव हा शब्द पाहिल्यावर आपल्याला वाटेल देवाचं नाव आहे म्हणजे बहुव्रीही असेल, पण प्रत्यक्षात महान असा देव असा हा विशेषण नामसंबंध आहे, त्यामुळे तो कर्मधारय समास आहे. हे बारकावे जर आपण पकडले ना तर आपला एकही मार्क जाणार नाही. आत्तापर्यंत आपण जे काही लॉजिक शिकलोय त्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याची वेळ आलीय. TET प्रॅक्टिस MCQs. मुळात TET परीक्षेत प्रश्न नक्की येतात तरी कसे? त्याचं स्वरूप प्रामुख्याने 3 प्रकारचं असतं. पहिला प्रकार म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन, जिथे थेट एक शब्द दिला जातो आणि समासाचा प्रकार ओळखायचा असतो. दुसरा प्रकार असतो ॲनालिटिकल क्वेश्चन, ज्यामध्ये शब्दाचा योग्य विग्रह पर्यायांमधून निवडायचा असतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे जोड्या लावणे. पण प्रश्न कसाही असू दे, गोंधळून अजिबात जायचं नाही. फक्त एकच शॉर्टकट वापरायचा. या शब्दात मुख्य काय आहे हे ओळखायचं आणि जे पर्याय चुकीचे वाटत आहेत ते एक एक करून एलिमिनेट करायचे. चला आपण हे प्रत्यक्ष लावून पाहूया. पहिल्या प्रश्नात नाव उमेद हा शब्द विचारलाय. आता इथे ना हा नकारार्थी शब्द दिसला की आपलं लॉजिक काय सांगतं? साहजिकच हा नत्र तत्पुरुष असायला हवा. एका सेकंदात उत्तर मिळतं. दुसऱ्या प्रश्नात आपल्याला द्विगु समासाचं उदाहरण ओळखायचंय. आता द्विगु म्हणजे काय तर संख्या आणि समूह. दिलेल्या पर्यायांमध्ये सप्ताह हा शब्द 7 दिवसांचा समूह दर्शवतो, बरोबर? त्यामुळे विचार न करता सप्ताह हेच आपलं अचूक उत्तर आहे. आता यापुढचे थोडे ट्रिकी प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा दशाननचा समास विचारतोय. मगाशीच आपण आपल्या वॉर्निंग टेबलमध्ये पाहिलं होतं 10 तोंडे आहेत ज्याला असा म्हणजे रावळ. तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतोय, त्यामुळे हा नक्कीच बहुव्रीही समास असणार. आणि चौथा प्रश्न बघा, मीठ भाकरी या शब्दाचा योग्य विग्रह विचारलाय. हा समाहार द्वंद्व असल्यामुळे त्यात फक्त मीठ आणि भाकरी नाही तर त्यासोबत येणाऱ्या तत्सम इतर पदार्थांचाही समावेश असतो. त्यामुळे मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ हाच याचा योग्य विग्रह ठरतो. बघा, एलिमिनेशन पद्धत वापरली की उत्तर चुकण्याचा चान्सच उरत नाही. आणि आता आपण आपल्या आजच्या या सेशनच्या अगदी शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. क्विक रिव्हिजन आणि टिप्स. हा 1 मिनिट रिव्हिजन डॅशबोर्ड म्हणजे परीक्षेसाठी संजीवनीच आहे. इथे एकाच नजरेत तुम्हाला सर्व प्रकार आणि त्यांच्या मुख्य ट्रिक्स दिसतील. अव्ययी भाव म्हणजे पहिले पद मुख्य आणि उपसर्ग. तत्पुरुष म्हणजे दुसरे पद मुख्य आणि विभक्ती प्रत्यय. द्विगु म्हणजे काय तर दुसरेच पद मुख्य पण त्यात संख्या आलेली असते. द्वंद्वमध्ये दोन्ही पदे समान महत्वाची आणि बहुव्रीहीमध्ये पहिले आणि दुसरे दोन्ही सोडून तिसरेच पद महत्वाचे. एकदम सोपं आणि सुटसुटीत. परीक्षेच्या आदल्या रात्री सगळी पुस्तके पुन्हा पुन्हा चाळत बसण्यापेक्षा फक्त ही 4 सूत्रांची मेमरी ट्रिक्स चेकलिस्ट डोक्यात पक्की बसवा. पहिलं सूत्र, पहिले पद प्रधान असेल तर तो अव्ययी भाव. दुसरं सूत्र, दुसरे पद प्रधान असेल तर तत्पुरुष. तिसरं सूत्र, दोन्ही पदे प्रधान असतील तर द्वंद्व. आणि चौथं सूत्र, तिसरेच पद प्रधान असेल तर तो बहुव्रीही समास. ही एक छोटीशी रिव्हिजन तुमचा परीक्षेतील आत्मविश्वास नक्कीच दुप्पट करेल. TETमध्ये यश मिळवण्यासाठी हा 3 स्टेप सक्सेस फ्रेमवर्क नेहमी लक्षात ठेवा. पहिली स्टेप, अर्थ शोधा. सामासिक शब्द समोर दिसल्या त्याचा अर्थ आणि विग्रह मनातल्या मनात करून घ्या. दुसरी स्टेप, प्रश्न विचारा. या शब्दात मुख्य भूमिका कोण बजावतोय, पहिला शब्द की दुसरा? आणि तिसरी स्टेप, एलिमिनेशन मेथड. शॉर्टकट ट्रिक्स वापरा आणि जे चुकीचे पर्याय आहेत ते निर्दयपणे उडवून लावा. योग्य उत्तर आपोआप तुमच्या समोर येईल. शेवटी जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न नक्की विचारावासा वाटतो. जर व्याकरण हे केवळ सोडवण्याची वाट पाहत असलेलं एखादं लॉजिकल समीकरण असेल तर असा विचार करा की ह्याच साध्या आणि सोप्या ब्लूप्रिंटच्या मदतीने आपण आणखी असे किती अवघड विषय अतिशय सहजतेने आत्मसात करू शकतो. लॉजिकल पद्धतीने अभ्यास केला तर कोणताच विषय कठीण राहत नाही. जर तुम्हाला हे आजचे मार्गदर्शन सत्र उपयुक्त वाटले असेल तर अशाच सखोल आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणांसाठी नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. आगामी TET परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.